सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारतातील सर्वात महाग शहर कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी आग्रा, ऑप्शन डी नागपूर। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर आहे भारतातील सर्वात महाग शहर मुंबई शहर आहे। हे उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या राज्यात पाण्यात तरंगणारा पार्क आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मणिपूर, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी हरियाणा। हे जो उत्तर मणिपूर राज्यात पाण्यावर तरंगणारा पार्क आहे। हे उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए आग्रा, ऑप्शन बी अमृतसर, ऑप्शन सी लखनौ, ऑप्शन डी जयपूर। हे जो उत्तर सुवर्ण मंदिर अमृतसर शहरात आहे। हे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या देशात लाल केळी आढळतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए इराक, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी कॅनडा। हे जो उत्तर आहे चीन देशात लाल केळी आढळतात। हे जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या प्राण्याच्या दुधात पाण्याची मात्रा अधिक असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी पाणघोडा, ऑप्शन सी म्हैस, ऑप्शन डी गाय। हे जो उत्तर हत्ती प्राण्याच्या दुधात पाण्याची मात्रा अधिक असते। हे जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, शिळी भाकरी खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए साखर, ऑप्शन बी कर्करोग, ऑप्शन सी दमा, ऑप्शन डी सांधेवात। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर आहे शिळी भाकरी खाल्ल्याने साखर रोग बरा होतो। हे उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ केळी आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए इराक, ऑप्शन बी इराण, ऑप्शन सी कंबोडिया, ऑप्शन डी यमन। जो उत्तर कंबोडिया देशाचे राष्ट्रीय फळ केळी आहे। जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, पावसाचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सर्दी, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मुतखडा, ऑप्शन डी हार्ट अटॅक। हे जो उत्तर पावसाचे पाणी पिल्यास कॅन्सर आजार बरा होतो। हे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, कोणत्या देशात एक ही नदी नाही? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी सौदी अरब। हे जो उत्तर सौदी अरब देशात एक ही नदी नाही। हे उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, हत्तीचे वजन किती असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 4000 किलो, ऑप्शन बी 3000 किलो, ऑप्शन सी 8000 किलो, ऑप्शन डी 5000 किलो। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर हत्तीचे वजन 4000 किलो असते। हे उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, कोणता पक्षी आपल्या पिलांना दूध पाजतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हंस, ऑप्शन बी पोपट, ऑप्शन सी कावळा, ऑप्शन डी वटवाघूळ। हे जो उत्तर आहे वटवाघूळ पक्षी आपल्या पिल्लांना दूध पाजतो। हे उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, भारतात कोणती भाजी सर्वात जास्त पिकवली जाते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भेंडी, ऑप्शन बी गवारी, ऑप्शन सी बटाटा, ऑप्शन डी फणस। हे जो उत्तर आहे भारतात बटाटा भाजी सर्वात जास्त पिकवली जाते। हे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, कोणती भाजी खाल्ल्याने सांधेवात आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए शेपू, ऑप्शन बी मेथी, ऑप्शन सी पालक,
ऑप्शन डी वाटाणा, हे जो उत्तर वाटाणा भाजी खाल्ल्याने सांधेवात आजार बरा होतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 14 आहे, आवळ्याच्या बिया भाजून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मूतखडा, ऑप्शन सी त्वचा रोग, ऑप्शन डी मूळव्याध. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. याचं उत्तर आवळ्याच्या बिया भाजून खाल्ल्यास त्वचा रोग आजार बरा होतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, शेळी कोणत्या देशाची राष्ट्रीय प्राणी आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी दुबई, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी इंडोनेशिया. तर याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.